स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तर कॅपकटसाठी आपल्याला व्हीपीएनची गरज आहे. त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये तुम्ही कोणताही व्हीपीएन डाउनलोड करून तो ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. तर न्यू प्रोजेक्टवर सिम्पली क्लिक केल्यानंतर आजच्या स्टेटसमधील जो मटेरियल आहे तो सिम्पली इथं आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या स्टेटसमधील मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली वरील सेकंड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील जो आपल्याला ऑप्शन दिसून येते त्यातला रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा म्हणजे 9.16 हा रेशो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट झाल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून सिम्पली दोन बोटाच्या सहाय्याने इमेज आहे ती सिम्पली याची साईज आहे ती थोडीशी इथं वाढवून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे. तर साईज वाढवून घेतल्यानंतर इथं इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फ्रॉम डिव्हाइसमधून सिम्पली मटेरियलमधील तुम्हाला सॉन्ग आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचं नाव ॲटिट्यूड लव राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुरुवात फक्त ॲटिट्यूड लव राहणार आहे. ते सिम्पली इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ इमेजची आहे म्हणजे जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेजची करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे उरलेला भाग स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय हे जे तुम्हाला बीटमार्क दिलेले आहेत ते सिम्पली या व्हिडिओपुरतेच राहणार आहेत. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ क्रिएट करताना हे जे बीटमार्क आहे ते तुम्हाला इथं दिसून नाही येणार. फक्त जे व्हिडिओचं बीटमार्कचं जे कटचं जे टायमिंग आहे ते सिम्पली इथं सांगण्याचा मी प्रयत्न करतो या बीटमार्कपासून. तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 3 सेकंदाला स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता 5 सेकंदाला स्प्लिट करायचे आहे. त्यानंतर 6 सेकंदाला एकदा स्प्लिट, 7 सेकंदाला एकदा स्प्लिट करायचे आहे. त्यानंतर 9 सेकंदाला एकदा स्प्लिट करायचे आहे, 11, त्यानंतर 12, अशाच प्रकारे परत आपल्याला 14 सेकंदाला हे करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 16 सेकंदाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर 17 सेकंदाला आणि शेवट इथं आपल्याला 19 सेकंदाला अशा प्रकारे भाग इथं करून घ्यायचे आहेत. तर सिम्पली भाग झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं 2 मिनटं वाट बघायची व्हिडिओ लोड होण्यासाठी म्हणजेच इफेक्ट लोड होण्यासाठी. सिम्पली इफेक्ट लोड झाल्यानंतर क्लोजिंग अँड ओपनिंग म्हणजेच ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. तर वाट बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला दिसून येत आहेत. त्यातला आपल्याला ब्लर्ड लव म्हणून हा जो इफेक्ट दिसून येतो अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे या इमेज लेअरची म्हणजेच इफेक्ट लेअरची लेंथ आहे ती पहिल्या इमेजपर्यंत सेट करून घ्यायची आहे. आता सेकंड नंबरच्या आपल्याला इमेजला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सेकंड नंबरचा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत तुम्ही बघू शकता इथं लव म्हणून हा ऑप्शन दिसून येतो आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता सिलेक्ट करून घेतल्यानंतर स्क्रोल करत सगळ्यात खालील मिनी रेनबो अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकताय अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सेकंड नंबरची लेअर आहे ती आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघून स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. तर स्प्लिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही 3 मिरर हा ऑप्शन बघू शकताय. तर तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घ्यायचं तर ॲडजस्टमध्ये जाऊन इथं आपला फिल्टर आहे तो सगळा कमी करून टाकायचा आहे.
त्यानंतर वर्टिकल आहे ते सिम्पली अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअर बघू शकता, एक इमेज वरती आपला जास्त आहे, त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून ही जी इमेज लेअर आहे ती 2 बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला कमी करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचे बघू शकताय. अशा प्रकारे इथं आपल्याला कमी करून सेट करून घ्यायचे आहे. सेट करून घेतल्यानंतर याचा इफेक्ट आहे तो इथं लागलेला आहे, तो सिम्पली इफेक्ट या इमेज लेअर पुरताच इथं आपल्याला ठेवून उरलेला भाग आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर कट करून टाकल्यानंतर सेकंड इफेक्ट याच लेअरला म्हणजेच पहिल्या लेअरला इथं आपल्याला द्यायचे आहे. त्यासाठी बॅक निघून आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला लव या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. तर लव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला मिनी रेनबो हा जो ऑप्शन दिसतोय तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट आहे तो सिम्पली या इमेज पुरता इथं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर सिम्पली 2 इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर 3rd इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथं आपल्याला तो इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली इफेक्टमध्ये क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं 2 मिनटं वाट बघून इथं आपल्याला स्क्रोल करत घ्यायचं आहे आणि ऑप्शनमधील बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन येते, त्यातलं ऑप्शनमधील बटरफ्लाय हा ऑप्शन इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट केल्यामधील पहिल्या लाईनमधील जो चौथा बटरफ्लाय ड्रीम म्हणून जो इफेक्ट आहे तो सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे, तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्याने सिम्पली याची लेंथ आहे ती या इमेज लेअर पुरतीच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर 4 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून सिम्पली बॉडी इफेक्टवर क्लिक करून सिम्पली आपल्याला स्क्रोल करायचं आहे. तर स्क्रोल केल्यानंतर इथं बघू शकता ग्लोईंग लाईन्समध्ये आपल्याला इथं यायचं आहे आणि सिम्पली सगळ्यात पहिला म्हणजेच हार्ड फ्रेम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे या इमेज पुरताच हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5th नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून सिम्पली ॲनिमेशनवर क्लिक करून सगळ्यात पहिला ॲनिमेशन इफेक्ट म्हणजे स्लाइड साईड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 6 नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बॉडी इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, क्लोनवर क्लिक करायचं आहे. तर क्लोनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत फेरामेंटेन क्लोन अशा प्रकारे जो इफेक्ट एक दिसून येतोय तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. त्यानंतर सिम्पली या इमेज लेअरपर्यंतच हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढची इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर डबल क्लिक करायचा आहे. सिम्पली हा इफेक्ट आहे तो सर्च करायचा आहे. सिम्पली CLUB क्लब HEARTS हार्ट्स अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून म्हणजे सर्च करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्च करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पहिल्या नंबरलाच तो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर 2 मिनटं इथं आपल्याला वाट बघायची आहे. सिम्पली तो इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर या इमेजपर्यंतच हा इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजेच याची लेंथ इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यासमोरील इफेक्ट देण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघायचं आहे आणि बॅक निघून बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला. तर सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून ॲनिमेशन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर फेरामेंट हा जो 3rd इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर त्याचसमोरील इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करत इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर सिम्पली 2nd नंबरचा स्प्लिट फ्लिकर जो ऑप्शन आहे म्हणजे जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती फक्त या इफेक्टपर्यंतच अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचसमोरील इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून इथं आपल्याला बघू सिम्पली ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता 2nd ऑप्शन अशा प्रकारे पेडिंग हा राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला हा समोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करत अशा प्रकारे ग्लोईंग लाईट्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईट्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला घोस्ट इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे घोस्ट इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली जी याची लेंथ आहे ती फक्त यापर्यंतच म्हणजे या इमेज लेअरपर्यंतच अप्लाय करून घ्यायची आहे. त्यानंतर लास्टचा इफेक्ट सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा इमेज लेअरवर क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला रॉक वर्टिकली अशा प्रकारे जो इफेक्ट दिसणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन बॅक निघून येत आपल्याला ओव्हरलेमध्ये करून ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला इमोजी PNG दिलेला आहे, तो सिम्पली 2 बोटाच्या सहाय्याने रोटेट करून अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा प्रकारे रोटेट करून इथं आपला अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं आपण अप्लाय केलेला आहे. तर अप्लाय केल्यानंतर सिम्पली याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय शेवटच्या बिटमार्कपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं काय करायचं आहे, स्टार्टिंगला जो पहिला इमेज लेअर आहे अशा प्रकारे इफेक्टमधला, तो सिम्पली इथं आपल्याला याची जी PNG लेंथ आहे, PNGची जी लेंथ आहे ती सिम्पली दोन्ही बाजूनं कट करून जो मधील भाग PNGचा राहणार आहे तो सिम्पली इथं अशा प्रकारे मध सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर 2 इमेज लेअरच्या मध्ये एक तुम्हाला ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं 2 मिनटं वाट बघून सिम्पली कॅमेऱ्यामध्ये जाऊन पुल इन हा इफेक्ट प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे अप्लाय करून घ्यायचं. बघू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकताय पूर्ण स्टेटसला तो पुल इन इफेक्ट म्हणजे अशा प्रकारे लागलेला आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.